राज्यातील जवळपास 24 नगरपरिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यानं निर्णय। कोकण, बारामती, पुणे, नागपूर, महाबळेश्वर, सातारासह 24 नगरपालिकांचा यामध्ये समावेश। कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकलल्या। राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। तर एकूण 24 नगरपालिका आणि 150 सदस्यांच्या निवडणुका या 20 डिसेंबरला होणार असल्याची आयोगाची माहिती। निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला। निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं आहे, मुख्यमंत्री फडणवीसांचा आक्षेप। तर आक्षेपाचं लेखी सादरीकरण सरकार निवडणूक आयोगाला देणार। भाजपकडून निवडणूक आयोगाला पत्र। मतदानाला 1 दिवस शिल्लक असताना निवडणुका स्थगित करणं अयोग्य आहे। निर्णयाचा सहानुभूतीपूर्वक पुनर्विचार करावा। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची मागणी। निवडणुकीचा पोरखेळ काँग्रेसला मान्य नाहीये। गोंधळाला सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार। आयोगाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार। काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा। कुणाच्याही घरात जाऊन फेसबुक लाईव्ह करणं नियमात बसत नाही। सार्वजनिक ठिकाणी पैसे वाटप होत असल्यास तात्काळ कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। निलेश राणे गुन्हा दाखल प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका। सूत्रांची माहिती। दीपक केसरकरांचा एक पाय भाजपात आणि दुसरा शिवसेनेत। तुम्ही भाजपवर बोलताय, मात्र तुमचे एकनाथ शिंदे आमच्या अमित शहांना भेटतात। नितेश राणेंचा केसरकरांवर पलटवार। राणे विरुद्ध राणे संघर्ष होणं अयोग्य आहे। मी चांगलं वागणाऱ्याच्या पाठीशी, चुकीचं वागल्यास सांगेन। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावातील 2 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली। एकाची प्रकृती गंभीर तर दुसरा ऑक्सिजनवर। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी सुरू आहे आंदोलन। मुंबईतील 11 विभागांमध्ये आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद। तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा। जलवाहिन्यांच्या कामांचा पाणीपुरवठ्यावर परिणाम।